ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। व्ही.के. चव्हाण पाटील महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचा जागर। मजरे कारवे तालुका चंदगड येथील व्ही.के. चव्हाण पाटील महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवा दिन आणि स्त्री शक्ती या राष्ट्रघटक मूल्यांचा जागर करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रतिमा पूजन महाविद्यालयाचे डॉक्टर यू.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस प्राध्यापिका कल्पना पाटील तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस डॉक्टर यू.डी. पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। प्रास्ताविकात प्राध्यापक अजय दळवी यांनी या संयुक्त जयंती उत्सवामागील उद्देश स्पष्ट करत जिजाऊंचे संस्कार आणि विवेकानंदांचे विचार हे आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुजाता तुपारी यांनी केलं। मनोगत सत्रात के.बी. कलची यांनी स्वामी विवेकानंदांच्या ध्येयवादी व प्रेरणादायी विचारांवर प्रकाश टाकत तरुणांनी आत्मविश्वास, परिश्रम आणि राष्ट्रसेवा ही जीवनमूल्ये आत्मसात करावीत असं आवाहन केलं। तर प्राध्यापक सी.एल. गावडे यांनी राजमाता जिजाऊंच्या संस्कारांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व घडलं असून स्वराज्याच्या संकल्पनेत स्त्री शक्तीचे महत्त्व अधोरेखित केलं। यावेळी प्राध्यापक कांबळे पी.ए. यांनी आजच्या सामाजिक व शैक्षणिक परिस्थितीत जिजाऊ व विवेकानंदांचे विचार किती समर्पक आणि प्रेरणादायी आहेत हे उदाहरणासह स्पष्ट केले। या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक अजय दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।